श्री स्वामी समर्थ. तो स्वामी समर्थाची चमत्कारिक गोष्टी तर आपण अनेक वेळा ऐकल्या असतील, पण तुम्ही जर ही गोष्ट ऐकत असताल तर काही क्षणातच तुमच्या आयुष्यात देखील चमत्कार घडून येईल. तर मी गोष्टीला सुरुवात करते. तर माझ्यासोबत बोला श्री स्वामी समर्थ. तर अक्कलकोटमध्ये एकदा उन्हाळ्याचे दिवस होते. गावात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. लोकांना पिण्यासाठी पाणीही मिळणे कठीण झाले होते. गावात एक विहिरीचे पाणी खूप खारट होते, पिण्यायोग्य नव्हते. त्यामुळे गावकरी मोठ्या अडचणीत होते. एके दिवशी काही भक्त स्वामी समर्थ महाराजाकडे गेले. त्यांनी स्वामींच्या चरणी नमस्कार करून आपली अडचण सांगितली. ते म्हणाले, महाराज, पाण्याची फार अडचण आहे. विहिरीत पाणी आहे पण खारट आहे. आम्ही ते पिऊ शकत नाही. आपण आमच्यावर कृपा करा. श्री स्वामी समर्थ काही वेळ शांत राहिले. मग ते त्या भक्तांसोबत विहिरीजवळ गेले. स्वामींनी विहिरीकडे पाहिले आणि आपल्या कृपादृष्टीने त्यांनी विहिरीकडे पाहत म्हणाले, काळजी करू नका, श्री स्वामीची कृपा आहे. भक्तांनी विहिरीतले पाणी बाहेर काढले आणि चाखून पाहिले आणि आश्चर्य, त्याचे पाणी आधी खारट होते आणि पाणी गोड लागले. अशी भक्त परंपरेतील कथा सांगितली जाते. गावकऱ्यांना हा स्वामीचा चमत्कार वाटला. सर्वजण स्वामी समर्थांच्या चरणी गेले आणि कृतज्ञ नमस्कार केला. स्वामी मात्र नेहमीप्रमाणे शांत होते. त्यांनी भक्तांना सांगितले, श्रद्धा ठेवा, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थ हे आपल्या कायम पाठीशी असतात. कायम आपल्याला मोठ्या छोट्या अडचणी असतात, तुम्ही तुमच्या आयुष्यात हा जप करा 108 वेळा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.